नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझं नाव प्रियंका पाटील, MH किचनतर्फे. आज बुधवार आहे, तर आजचा माझा मेन्यू आहे कर्दी फ्राय. तर चला मी तुम्हाला आगरी पद्धतीने कर्दी फ्राय कशी करायची ते दाखवते. या तर आज कर्दी फ्राय कशी करायची, ही मी 1 वाटी कर्दी घेतलेली आहे. हा वाटा आमच्या इथे भेटतो. तर तिची खवलं वगैरे काढून धुवून तिला स्वच्छ साफ केलेली आहे. त्यात बटाटा टाकते, कारण आमच्याकडे आगरी पद्धतीत कसं जास्त करून बटाटा वापरला जातो, त्यामुळे हा बटाटा. 2 कांदे घेतले बारीक चिरलेले, टॉमॅटो आहे, कोथिंबीर आणि आंबोशी. आता तुमच्याकडे याला काय बोलतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर आमचा आगरी पद्धतीचा मसाला, मीठ, हळद आणि चला आपण आज ट्राय करूया. तर तेल तापलेलं आहे. आता त्यात आपण पहिलं लसूण टाकूया. मला सगळ्या गोष्टींमध्ये लसूण लागतोच, कारण की लसूण कशासाठी, तर जे मच्छीचा वैसपणा असतो ना तो जाण्यासाठी एक लसणाला हलकासा ब्राऊन करायचा, जास्त नाही, हलका एकदम. आता त्यात आपण कांदा टाकूया. आमचे ते कसं सध्या श्रावण चालू आहे, पण आम्ही आगरी असल्यामुळे आम्हाला रोजच मच्छी लागते. तर रोज काही ना काहीतरी नवीन असतात चालू आमच्याकडे. तुमच्याकडे कोणती मच्छी जास्त आवडते ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माझा व्हिडिओ कोण कुठून बघताय तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता हा कांदा एक गुलाबीसर होईपर्यंत परतायचा, जास्त नाही. आता आपला हा कांदा लालसर झालेला आहे जरा, तर त्यात मी एक हिरवी मिरची टाकते. आम्हाला हिरवी मिरची जरा लागतेच का, तर त्याचा तिखटपणा एक वेगळा असतो, त्याची चव वेगळी असते त्याकरता. ठीक आहे. आणि कांदा लवकर शिजावा असं जर एखाद्याला पाहिजे असेल तर त्यात थोडंसं मीठ टाकावं, म्हणजे कांदा लवकरही शिजतो आणि मऊही लवकर पडतो. मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे, कारण की मी मगाशी कर्दी जेव्हा साफ केली तेव्हा त्याच्यातही मीठ टाकलेलं आहे. नाहीतर कसं असतं, मच्छी लवकर उतरली जाते, त्यामुळे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. आता आपण ह्याच्यात आपल्या प्रमाणे हळद टाकावी. आमची गावठी हळद असल्यामुळे मी थोडी कमी टाकते ती. आता ह्यात तुम्हाला मी आमचा आगरी पद्धतीचा मसाला टाकते, जो की 1 आणि थोडा. हा तर प्रचंड तिखट असतो आमच्याकडचा मसाला, त्यासाठी त्याला चांगलं लाल परतून घ्यायचं, जेणेकरून तो मसाला जो उग्रस असतो तो भाजला जाईल त्या पद्धतीने. आता त्याच्यात आपण जे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते टोमॅटो टाकून घेऊया. आणि टोमॅटो टाकतच असताना त्याच्यामध्ये आपण आंबोशी पण टाकायची, जेणेकरून ती मऊ होते, लवकर भाजली जाते, शिजून निघते त्यासाठी. आता मी थोडासा गॅस स्लो केलेला आहे, कारण की कांदा आणि टोमॅटो ह्या दोघांनाही मऊ व्हायला थोडासा वेळ जातो. त्यासाठी हा थोडासा मऊ झाला की मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकायचे, जे की आहे आपले बटाटा आणि कर्दी. आता हा कांदा आणि टोमॅटो जो आहे तो पूर्णपणे मऊ झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी पहिला बटाटा टाकते, कारण की कसं आहे, बटाटा शिजायला थोडासा वेळ जातो. कर्दी कशी आपली लगेच शिजते, तिला काय एवढा वेळ जात नाही. त्यामुळे पहिला बटाटा टाकून एक 5-7 मिनटं फक्त मी शिजवून घेते, आणि त्यानंतर मग आपली जी कर्दी आहे ती टाकते आणि मग झाकण देऊन वाफेवरती करते. तर एक 5 मिनटात ते 7 मिनटात आपला हा बटाटा शिजून होईल. तर आता आपण ह्याला वाफेवर ठेवूया. ह्याच्यात बटाटा वगैरे थोडासा शिजवायचा आहे,
तर मी सध्या ह्याला वाफेवरती ठेवते. ह्यात थोडंसं पाणी ठेवते ताटावरती, जेणेकरून आपलं जे खालती जिन्नस असतं ते चिटकू नये, लागू नये, करपू नये, त्यासाठी आपण ते करा. ते एक 5-7 मिनटं फक्त हे मी ठेवते आणि त्यानंतर मग पुढचं बघूया आपण. चला बघूया, आपला बटाटा खूपच शिजलेला आहे तो. बघा तुम्ही पाहू शकता, ह्याला छान अशी लाल तरी आलेली आहे. बटाटा शिजला की नाही हा सहज असा दाबून बघायचा. तर हा बटाटा शिजलेला आहे थोड्या प्रमाणात. तर ह्याच्यामध्ये आता मी कर्दी टाकते. किती जणांना कर्दी साफ करायला आवडत नाही तेवढं मला जरा सांगा, कारण कर्दी साफ करायला इतका वेळ जातो की खूपच. आता ही कर्दी मी टाकलेली आहे. हिला छान असं परतून शिजवून घ्यायचं आहे. आणि आमच्याकडे या कर्दीबरोबर जास्त करून भाकरी खायला आवडते. तर आज काय भाकरीचा बेत नाही आहे, पण भात हा आहे. त्याला मी परत एकदा झाकण लावून ठेवते, वाफेवरती ठेवते. आमचं तसं आज दुपारच्या जेवणाचं बोंबलाचं कालवण झालेलं आहे आणि बोंबील फ्राय केलेले आहेत. तर कर्दी शिजली की जेवायची तयारी. मग तुम्ही सर्व जेवायला या. आता तुम्हाला कर्दी शिजल्यावर मी शेवटचं दाखवते. तर चला, आता आपली कर्दी झालेली आहे, बघूया. छान अशी तरी आलेली आहे तिला. एक फक्त घाटी मारूया त्याच्यात. आणि हो, कोथिंबीर कधी पण शिजत असताना नाही टाकायची. कोथिंबीर टाकली की एक 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा, जेणेकरून त्या कोथिंबीरचा कलरही जात नाही, दिसायलाही छान दिसते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा जो फ्लेवर असतो तो फ्लेवर त्यात राहतो. जर आपण कोथिंबीर खूप आधी टाकली, त्याला उकळ्या काढल्या आणि जर हे केलं तर तो येऊन जातो. तर आता मी हे झाकण ठेवते आणि गॅस बंद करते. आपली कर्दी तयार आहे. तर आता मिस्टरांना खायला देते आणि विचारते कशी झाली. तर तुम्ही त्यांचे रिॲक्शन बघा. पाटील सांगा बघू, कशी झाली आहे कर्दी? खाऊन देतो. खूप छान झालेली आहे. याच्यात थोडीशी भाकरी असली तर ठीक, अजून चांगली बघायची. भाकरी सकाळची असते. तर पाटलांना तर आवडली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा कशी असते ती. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.